खास करून खास मित्रमंडळी आहे त्यांना माहिती आहे। इथे उभा राहून आम्ही खूप फोटो काढलेत खूप पूर्वी। आपका नाम बताइए। मैं खुश हो गया आपका स्पिरिट देख के। ये उम्र में भी ये स्पिरिट है। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथूनच जहाज कल्याणला जायचे। ही खाडी जाऊन भेटते भाईंदरच्या खाडीला। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे मुंबईतील जवळजवळचे काही असे ठिकाण आहेत जे तुम्हाला खूप कमी लोकांना माहिती असतात, त्या ठिकाणांना आपण एक्सप्लोअर करतो। तर आज अजून एक मुंबईच्या एकदम जवळ असं एका मंदिराला आपण भेट देणार आहोत। त्या मंदिराचं नाव आहे मुंब्रादेवी माता मंदिर। बरं, मुंब्रादेवी येण्यासाठी तुम्हाला फार कुठे दूर जायची गरज नाही। ठाण्यावरूनच दुसरं स्टेशन कलवा मुंब्रा। मुंब्र्याला आल्यानंतर मुंब्रा स्टेशनवरनं सुद्धा तुम्हाला मंदिर दिसते, हे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि तिकडे सेल्फी पॉईंट तुम्ही पाहू शकता, बाजूलाच आहे आपल्या स्टेशनच्या। आणि इथे वळलात या बाजूला तर तुम्हाला मुंब्रादेवी आईचा प्रवेशद्वार दिसेल। त्या प्रवेशद्वाराने आपल्याला सरळ वरती चालत जायचं आहे। चला मित्रांनो, जाऊया। तर आता आपल्याला सरळ सरळच जायचं आहे, कुठे लेफ्ट राईट काही नाही आहे, सरळ सरळ चालत जायचं आहे। एकदम चढाव रस्ता आहे। तर आता आपण पायथ्याशी पोचलो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथून आपल्या पायऱ्या चालू झाल्या। तर मित्रांनो, आई माऊलीचा उदो उदो करत आपण आता सुरुवात करूया। आई जगदंबे आई माऊलीचा उदो उदो। आता मी थोडंसं अंतरावरती चढलोच आहे, पायथ्यावरती आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे मंदिर आहे आपलं मुंब्रादेवीवरती। जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, इथून तुम्ही पाहू शकता हा मुंबई पुणे बायपासचा हायवे आहे। इथून जर तुम्ही बाय कार किंवा बाय बस वगैरे आलात किंवा बाईक वगैरे आलात तर तुम्हाला इकडे तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता। हायवे आहे, वरती कदाचित आरती चालू आहे। थोडं लवकरात लवकर पोहोचलो असतं तर बरं झालं असतं। हा इथे हायवे आहे। आता इथून आपण या भुयारी मार्गातनं वरती जाऊ। इथे दोन वाटा फुटतात, त्यामुळे कन्फ्यूज न होण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय। आता आपल्याला या मार्गातनं वरती जायचं आहे। सो आता आपण भुयार क्रॉस केला आहे। भुयारीतून बाहेर पडल्यानंतर हा इथून खरा मार्ग चालू होतो। आता इथून आपला मेन प्रवास चालू होणार। इथे काही स्टॉल्स वगैरे आहेत, तुम्हाला थंड पाणी किंवा काय वगैरे हवं असेल ते घेऊ शकता। इथून जर गेलात तुम्ही, हा ठाण्याला जातो आणि हा आपल्या मुंबई पुणे हायवेला टच होतो। तर मित्रांनो, इथून आपण वरती जाऊया। ते बोर्ड आहे। चला मित्रांनो, तुम्ही जितका वरती चढाल तुम्हाला तेव्हा वाटेल आता आपण जवळ आलो आहे, आपण पण जवळ आलो आहे। पण हीच खरी मजा असते। सो काही वर्षापूर्वी इकडे काही अशी सोय नव्हती जेणेकरून शिड्या वगैरे व्यवस्थित असतील। आता बऱ्यापैकी शिड्या खूप चांगल्या केल्यात, थोडा शिड्यांचं नूतनीकरण केलं आहे। हे काही मित्रमंडळी भेटलेत आपल्याला। कुठून आलात तरी तुम्ही? कुठून आलात? मुलुंड? मुलुंडवरनं आलेत। तुम्ही कुठून आले? घाटकोपर। साईराम 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 साईराम।
त्यांना बघून काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही सुद्धा मित्र खूप यायचो. मित्रांनो आता फक्त 25% चढलो आहे. श्वास एकदम भरून आला आहे. किती पण मोठे तरबेज असाल, एकदम तापतं ऊन आहे डोक्यावरती, त्यामुळे थोडं सवय पण तुटली आता ट्रेकिंग करायची. मित्रांनो हे बघा, आपण आता हा हायवे आहे, इथून आता मगाशी आपण आलो वरती. हा आमचा एक फेवरेट स्पॉट आहे. जर माझी मित्रमंडळी माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हे लक्षात आलं असेल. खास मित्रमंडळी आहे, त्यांना माहिती आहे. इथे उभा राहून आम्ही खूप फोटो काढलेत खूप पूर्वी. आणि आता ती माती खूप घसरण झाली ॲक्च्युली, पूर्वीसारखं नाही आहे. माती खूप लुसलुशीत आहे. माती खूप अशी सरकती माती आहे, म्हणजे लुसलुशीत आहे. त्यामुळे इथे जास्त फार जाणं रिस्की आहे. डायरेक्ट खाली जाऊ शकतो आपण. इथे बघू शकता तुम्ही, स्लोप पण हे झालं. त्याप्रकारे इथून तुम्ही पाहू शकता, आता मुंब्रा शहर तुम्हाला दिसतंच आहे. आणि ती लोकल ट्रेन चालली आहे तिकडे. तर बघू आता पुढे आपण जाऊया. अजून पुढे खूप काय आपल्याला बोलायचं त्याबद्दल. मित्रांनो फार पूर्वी पायऱ्यांची सुद्धा थोडी सोय नव्हती, पण आता हे पाहून खूप आनंद होतो आहे की एकदम व्यवस्थित सगळं बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला येता जाता त्रास होऊ शकत नाही. खास करून वयस्कर माणसांना पूर्वी खूप त्रास होता, साधं धरायलासुद्धा काय नव्हतं. आता ॲटलिस्ट तुम्ही धरून वरतीसुद्धा चढू शकता. मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जितकं तुम्ही डोंगर चढाल तेव्हा तुम्हाला वाटतं की आत्ता जवळ आलो आहे, पण नाही, प्रवास खूप मोठा असतो, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. खास या मंदिराला भेट कधी द्यायची असेल तर तुम्ही प्लीज पावसाळ्यात या. इथे काही झरे वगैरे पण असतात छान. हा झरा वाहत जातो, तिथेसुद्धा झरे असतात, हे तुम्ही पाहू शकता इथे. हा झरा आता खाली असा वाहत जातो. ते मंदिरात तुम्ही आलात तर तुम्हाला एक छान असं विश्राम करायसाठी एक जागासुद्धा आहे. आणि इथे हनुमान मंदिर आहे, इथून तुम्ही थोडा व्ह्यू पाहू शकता. इथे मित्रांनो हे मारुतीरायाची मूर्ती आहे, तुम्ही याचं दर्शन करू शकता. आणि देवी साती आसरा यांचंसुद्धा ते प्रतिमा आहे. यांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यांचं दर्शन घेतल्यानंतर आणि जय श्रीराम बोलल्याशिवाय तुम्हाला डोंगर चढायची सुद्धा एक ऊर्जा मिळणार नाही. सो आता आपण जाऊया वरती. महत्त्वाची म्हणजे शांतता आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. तुम्ही ते पाहू शकता, काही प्लॅस्टिकच्या बुट्ट्या इथे ठेवल्यात. ते का ठेवले असेल जर तुम्हाला कळलं तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्या का ठेवल्या असतील. सो मित्रांनो इथे भक्तांची स्पिरिट काही वेगळीच आहे. खूप जिद्दीने येत आहेत, भक्तिभावानं येत आहेत. एक आजी आहेत, मी त्यांना ॲक्च्युली मगाशी ॲडवाईस केली की तुम्ही इथे बसा थोडा वेळ. मोजून 2 मिनटं बसले असतील त्या, पण त्यानंतरसुद्धा त्या वरती गेल्या. मी पाणी विचारलं त्यांना तर त्या बोलल्या नाही, पहिला मी वरती जाणार, आईचं दर्शन घेणार, त्यानंतर पाणी वगैरे. म्हणजे ही जिद्द, ही स्पिरिट फक्त आणि फक्त भक्ती आणि श्रद्धेने येते. सो मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया, आता एक्सप्लोअर करू जे काय. हे पाहू शकता तुम्ही, आजीची स्पिरिट खूप चांगली आहे. एखाद्या तरुण व्यक्तीलासुद्धा लाजवतील अशी स्पिरिट आहे त्यांची. मित्रांनो या त्या आजीबाई आहेत. आपका नाम बताइए. मैं खुश हो गया आपका स्पिरिट देख के. ये उम्र में भी ये स्पिरिट है कि देवी माँ का दर्शन लेने के लिए इतनी सीढ़ियाँ चढ़ के जा रहे हैं, वो भी बिना थकते. सोना. कहाँ से आप? मैं जौनपुर से उत्तर प्रदेश के जौनपुर से है. और जौनपुर का पानी देखिए कि एकदम जिद से माँ देवी के दर्शन के लिए चलते ही जा रहे हैं. अभी ऊपर और एक बार छाव आएगा तब बैठ जाना है. देखो आइए नज़दीक आ गए, ठीक आहे. सो मित्रांनो आजीसोबत चालता चालता आता आपण बऱ्यापैकी वर चढलो. तुम्ही इथे पाहू शकता, थोडंसं जवळ आता आलो आहे.
या 9 पायऱ्या आहेत. बघू सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथे काळभैरवचं पाषाणात अशी प्रतिमा आहे, त्यांना आपण पाया पडूया. त्यानंतर नमस्कार भक्त दादा. नमस्कार. जय माता दी. ही मुंब्रा देवी आहे आणि हे आमचे भगत दादा, भगत आहेत ना आता, भगत दादा आहेत, त्यांची पिढी मुंब्रा देवीची सेवा करतात. असे आपले भगत दादा आहेत. मग असे बाहेरसुद्धा आपले दादा दिसला. ते पूर्वी असं आख्यायिका होती की जेव्हा मुंब्रा देवीचं कुणाला हे स्थान माहीत नव्हतं तेव्हा इथे एक अखंड ज्योत पेटायची. त्या ज्योतला पाहिल्यानंतर गाववाल्यांना खूप प्रश्न पडला की इथे नेमकं काय आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना कळलं की इथे दैव्यशक्ती आहे. पण जे भगतदादा आहेत, जी भगतदादांची पिढी आहे, त्यांना स्वप्नामध्ये देवीचा साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांना कळलं की इथे देवी आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी हे मंदिर वगैरे किंवा या गोष्टी केल्या. आज त्यांच्याच भगतदादांच्या संपूर्ण कुटुंबामुळे आणि त्यांच्याच देवीच्या कृपेमुळे आज आपल्याला मुंब्रा देवी आईचं दर्शन घडते. मुंब्रा देवी आई नवसालासुद्धा खूप पावते. खूप आख्यायिका आहे, खूप लोकांचे अनुभव आहेत इथे. आणि हे आहेत गवळी दादा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आपण तो मंदिर होमा पाहिला. हे गवळी दादा म्हणजे विष्णूचे अवतार असं बोलतात त्यांना. त्याबद्दल स्टोरी काय आहे हे नक्की आपण रिसर्च करून पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. पण तात्पुरतं आपण दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. पण वर आल्यानंतरचा हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मित्रांनो, असा व्ह्यू आहे. हा बघा, हा जो कडा आहे, कातळ कडा एकदम सरळ आहे, स्ट्रेट आहे, एकदम भव्य असं आहे. एवढूशा कॅमेऱ्यामध्ये टिकणार नाही. तुम्ही पाहू शकता. कदाचित हे वरतीसुद्धा बनवायचा प्लॅन होता. मला असं वाटतं हे 2 मजली बनणार होतं, पण काही कारणास्तव हे बनलं नाही. तिथे वरती विमानसुद्धा चाललं आहे. बघू हे आहे व्ह्यू मुंब्रा शहराचं. हे तुम्ही इथे पाहू शकता. हे अखंड असं वसलेलं मुंब्रा शहर. त्या अखंडपैकी किती लिगल आहे आणि किती नाही हे आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे. त्याच्या पण फाईल थोड्या दिवसात उघडल्या जातीलच की किती लिगल आहे आणि किती नाही. मित्रांनो ही जी समोर नदी येते ना, ही नदी, ही उल्हास नदी आहे. ही जी तुम्हाला दिसते ना, ही नदी आहे खरं म्हणजे. ही खाडी आहे, ठीक आहे. ही जी सेकंड वन दिसते ही दिव्यावरनं आलेली खाडी आहे. तिकडे दिवा आहे समोर, ही दिव्यावरनं आलेली खाडी आहे. आणि ती जी दिसते ना तुम्हाला लांब सडक गेले, ती नदी आहे, ती उल्हास नदी आहे. त्या उल्हास नदीचं रूपांतर खाडीमध्ये झालं, होणारच होतं, कारण सगळीकडे शहरीकरण करून आपण वाट लावलीच आहे. आणि हे पूर्वी महत्त्वाचा भाग होता हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथूनच जहाज कल्याणला जायचे. ही खाडी जाऊन भेटते भाईंदरच्या खाडीला, ठीक आहे. तिथे तुम्ही पाहू शकता एक बोटसुद्धा येते त्या खाडीमध्ये. आणि असं हे आपलं मुंब्रा देवीचं ट्रेकिंग आणि दर्शन. इथून तुम्ही खालीसुद्धा व्ह्यू बघू शकता. खूप काही कचरा केला आहे, हे चुकीचं आहे, ॲक्च्युली नाही करायला पाहिजे. निसर्गाच्या ठिकाणी अशा गोष्टी जरा कमी करू तर बरंच होईल. शेवटी निसर्ग आहे म्हणून आपण आहे, आणि निसर्गसुद्धा या पृथ्वीवरचा एक घटक आहे. त्याला आपण जपलं तर तो आपल्याला जपेल, नाहीतर मग वारंवार निसर्गाचा कोप होतोच, मग तो आपल्याला सहनसुद्धा होत नाही. ती बघा तिथे लोकल ट्रेन चालली आहे. सो मित्रांनो ती बघा दिव्यावरनं ट्रेन येते, दिसली तुम्हाला? हो, मी खूपच झूम फाटवला आहे. ती ट्रेन जाते बघा दिव्यावरनं फास्ट लाईनला. आणि हे जे मुंब्रा स्टेशन दिसतंय तुम्हाला, हां, हे मुंब्रा स्टेशनवरनं ही अशी लाईन गेली आहे ती दिव्याला. हे बघा इथे ट्रेन आली आहे, दिसली?
ही ट्रेन आता मुंब्रा स्टेशनला आले. शिड्या आहेत आणि 1500 मीटर उंच असं पण ट्रेकिंग केलं आणि त्यानंतर मुंब्रा देवीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा तुम्हाला थोडाफार थकवा जाणवेल, पण शेवटचे जे 20% मी तुम्हाला मगाशी बोललो त्या शिड्या अखंड स्ट्रेट आहेत, त्यामुळे पायात गोळा येणार हे नक्की आहे, साहजिक आहे. धन्यवाद दादा. जय माता दी. जय माता दी. वा. सो मित्रांनो, प्रसाद घ्या. आमच्या सबस्क्रायबरला सुद्धा मी प्रसाद देऊ इच्छितो. जय माता दी. सो सुरुवातीला हे शिड्या चढल्यानंतर तुम्हाला खूप थकवा जाणवेल, पण नंतर जास्त जाणवेल. कृपया करून जर वयस्कर व्यक्ती असतील तर प्लीज पाण्याची बॉटल वगैरे